नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारला जातो की सर, आमचं सप्टेंबर महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख आली तरी सुद्धा आमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत नाहीत. तुम्ही सांगितल्या पद्धतीने एक वेबसाईट आणि त्या वेबसाईटवरती तारीख वगैरे येते, डेट सगळं काही डिटेलमध्ये येतात. आम्ही ती वेबसाईट दिवसातून 5 ते 6 वेळा चेक केली, परंतु त्या वेबसाईटवरती कोणत्याही प्रकारचे अपडेट येत नाहीत. सर, आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार या संदर्भात महत्त्वाची माहिती किंवा मार्गदर्शन करा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना महत्त्वाची बाब तुम्हाला समजावून सांगतोय की 8 तारखेला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार होत्या. संबंधित माहिती आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचली होती, परंतु आज अतिशय महत्त्वाचा दिवस होता. मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक विभागाचे सचिव, विभाग प्रमुख यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक होती आणि त्या बैठकीच्या कारणामुळे थोडासा लेट होत आहेत अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे. या बैठकीमध्ये सर्व विभागांच्या माध्यमातून 2029, 2035 आणि 2047 या वर्षासंदर्भात रोडमॅप आखला गेला आणि प्रत्येक विभागाने त्या ठिकाणी त्या विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात किंवा भविष्यामध्ये या योजनेला या पद्धतीचं स्वरूप आणता येणार आहे, याविषयी अतिशय महत्त्वाचे प्रस्ताव मुख्यमंत्री दालनामध्ये त्या ठिकाणी मांडण्यात आलं. त्यामुळे आज आणि अगोदरचे 4-5 दिवस हे सर्व विभागाचे जे कर्मचारी होते किंवा विभाग प्रमुख होते ते या कामासाठी व्यस्त असल्या कारणामुळे हा थोडासा विषय लांबणीवर येत आहे. मी थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून अशी माहिती कळली की एक 12 ते 14-15 दरम्यान मी तुमचं सगळं क्लिअर करणार आहे, सगळं काही क्लिअर होणार आहे असं सांगण्यात आलं. म्हणजे 10 ते 12 या तारखेमध्ये सगळं काय क्लिअर होईल असं वर आपल्याला सांगण्यात आलं. आपण पण जास्त काही त्यांना खोलवर विचारण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु त्यांना सुद्धा इतर कामं असल्या कारणामुळे हा सगळा गोंधळ या ठिकाणी होत आहे. परंतु माझं एक शासनाला या ठिकाणी विनंती असणार आहे की शासनाला आमचा विसर पडलाय का? कारण मित्रांनो, ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांच्या आदिती तटकरे मॅडम अधिकृतपणे विभागाच्या प्रमुख या नात्याने माहिती सांगतात, अपडेट देतात, तर माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात सुद्धा एखादा विभाग प्रमुख, एखादा नेता असेल, मंत्री असेल, कोणीतरी पुढे येऊन माझ्या निराधार बांधवांना आश्वस्त केलं पाहिजे की बाबांनो, काळजी करू नका, तुम्हाला हे पैसे येतील. आमच्यासारख्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज येतील, उद्या येतील, परवा येतील असं आशेवर सांगून तुम्हाला या ठिकाणी तात्काळ ठेवण्याचा प्रयत्न होत असतो. कदाचित आमच्याकडून सुद्धा आम्हाला जी माहिती मिळते त्या माहितीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, परंतु विभाग स्तरावरती पटकन काहीतरी वेगळं घडतं आणि ती तारीख कोलमडून जाते. कदाचित तो तुमचा माझ्यावरचा विश्वास कदाचित त्यावेळेस कमी सुद्धा होऊ शकतो, परंतु काळजी करू नका. जी काही माहिती असेल ही माहिती अधिकृतपणे आणि महत्त्वाची असेल तरच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेगवेगळ्या माध्यमातून थातूरमाथूर आलेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही. आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा, तुमचे हे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये 100% येतील, काळजी करायचं कारण नाही आहे. आपलं तरी बरं आहे. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा विचार जर केला 2-2 महिन्याचे पैसे येत नाहीत. पडताळणी सुरू झाली, काही ठिकाणी पडताळणीसाठी काम करायला माणसं नाही, त्यामुळे अनुदान सुद्धा रखडलंय. निदान आपण सुद्धा या ठिकाणी तग धरून आहोत, जोर धरून आहोत. शासनाला वेळोवेळी आपण थोडंसं धारेवर धरण्यासारखं आहे किंवा माझे इतर संघटना आहेत, सामाजिक संघटना आहेत, पक्ष आहेत किंवा इतर कार्यकर्ते आहेत, लाभार्थी आहेत, त्यांचं सुद्धा विभागाच्या स्तरावरती बऱ्यापैकी ओळखी आहेत आणि त्या ओळखीच्या माध्यमातून त्या ठिकाणी शासनाला नेहमी अलर्ट केलं जातं का आमचे पैसे द्या, आमचे पैसे द्या, आणि त्या माध्यमातून तरी आपल्याला बऱ्यापैकी दिवस आता पैसे वेळेत येत आहेत. लक्षात ठेवा, इतर लाडकी बहीणसारखं जर 3-3, 2-2 महिन्याचे पैसे थांबले तर खूप अवघड होणार आहे. कारण आपल्याला हे 1500 रुपये खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हे पैसे येणं खूप गरजेचं आहे. लाभार्थ्यांच्या माध्यमातून आणखी एक प्रश्न विचारला जातो की सर, खरं आहे का सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला वाढीव अनुदान दिलं जाणार आहे का? खरं आहे का ऑक्टोबर महिन्यापासून हे पैसे आमच्या खात्यामध्ये येणार आहेत का? मी स्क्रीनवरती एक न्यूज दाखवतो. या न्यूजमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे वाढीव अनुदान मिळणार. आणि ही जी बातमी आहे ही बातमी महासंवाद या शासनाच्या अधिकृत पोर्टलवरची आहे. आणि आता मी तुम्हाला न्यूजपेपरवरची एक बातमी दाखवतो आणि यामध्ये नाशिकवरून ही बातमी आहे. तिथल्या तहसीलदारांनी ही बातमी त्यांच्या नावाखाली ती छापलेली आहे आणि त्या ठिकाणी असं म्हटलं की सप्टेंबर महिन्यापासून तुम्हाला वाढीव अनुदान मिळणार आहे.
आता यामध्ये नेमकं काय विषय आहे हे थोडंसं मी आणखी माहिती घेतलेली नाहीये, कारण एखाद्या तहसीलदारच्या माध्यमातून एखादी न्यूज येते तर त्यामध्ये किती खरी आहे, किती महत्त्व आहे याचा सुद्धा विचार केला पाहिजे, कारण तो एक अधिकारी आहे. त्याचबरोबर एखाद्या शासकीय अधिकृत पोर्टलवरती, वेबसाईटवरती जर ऑक्टोबरची माहिती येते, कदाचित ती सुद्धा खरी ठरू शकते. आपण डायरेक्ट या ठिकाणी आपण त्या बातम्या खोट्या आहेत असं म्हणत नाहीत, कारण त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, कारण दोन्ही स्रोत अतिशय महत्त्वाचे आहेत. परंतु मित्रांनो काळजी करू नका, जसं जसं महत्त्वाची अपडेट येईल ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण जबाबदारी माझी आहे. फक्त ती बातमी शहानिशा केल्याशिवाय, खात्री केल्याशिवाय मी तुमच्यापर्यंत येणार नाही. कदाचित ती बातमी माझ्याकडून लेट सुद्धा तुम्हाला येईल. माझ्याकडच्या ज्या अपडेट्स असतात कदाचित लेट येतील, कारण संध्याकाळीच मला व्यवस्थित वेळ मिळतोय, दिवसभर थोडंसं बाकीचं काम या सगळ्या गोष्टीमुळे, आणि ती जी माहिती मला दिवसभरात मिळते त्याची खात्री करूनच ती संध्याकाळी व्हिडिओ मी टाकत असतो. त्यामुळे कदाचित जरी माहिती जरी लेट आली तरी थोडासा विश्वास ठेवा का बाबा खरी माहिती देण्याचं एकमेव आपण काम करतोय. ठीक आहे, तो भाग विश्वासाचा आहे. पण एक लक्षात ठेवा, अशा पद्धतीने तुमच्या माध्यमातून तो प्रश्न विचारला तो की बाबा सर पैसे कधी येणार, तर एक 10 ते 12 14 तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. येतील, पण काही काळजी करू नका. का हे पैसे लेट झाले याचं महत्त्वाचं कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. महाराष्ट्रामध्ये 2 महत्त्वाच्या महिने, महत्त्वाचे हेडलाईन बोलतात हे झळकत आहेत पैशांच्या संदर्भात, वाढीव अनुदान संदर्भात. त्याविषयी पण अधिकृत माहिती येईल, ती माहिती आल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवणार. अशा पद्धतीने एक छोटी अशी महत्त्वाची माझ्या निराधार बांधवांच्या मनामधील जी शंका होती, प्रश्न आहे, तो दूर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, इतर योजना असतील, त्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.